सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूया। मोठी बातमी पाहतोय आपण आताची। रिसोड मधील गुटखा माफियाला अद्याप अटक नाहीये। एफडीएचं पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाईचं पत्र आहे। 20 दिवसानंतरही गुटखा माफिया विजय तापडियाला अटक करण्यात आलेली नाही। वाशिमच्या रिसोड येथील गुटखा माफिया विजय तापडिया याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याबाबत अन्न औषध प्रशासन विभागाने वाशिम ग्रामीण पोलिसांना पत्र दिल्याला तब्बल 20 दिवस उलटलेत, मात्र अद्याप ही विजय तापडियाला अटक करण्यात आलेली नाही। त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाही। अन्न औषध प्रशासनाने संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करण्याबाबत पोलिसांना पत्र दिल्यानंतरही कारवाईला विलंब का होतोय असा सवाल आता उपस्थित होतोय। गुटखा तस्करी विरोधात प्रशासनाकडून मोठ्या कारवायांचे दावे केले जात असताना मकोका कारवाईबाबतचा हा विलंब नेमका कशामुळे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तर पुढची मोठी बातमी समोर येतेय। भंडाऱ्यात शासकीय धनाचा काळा बाजार होतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय। आधारभूत केंद्रातून धानाचे ट्रक थेट छत्तीसगडच्या दिशेने गेले। मिल बंद असताना तांदळाची पॅकिंग कुठून असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। जर त्यांनी खरेदी केंद्रावरून तो धान उचलला, म्हणजे डीएमओने त्यांना डीओ निर्गमित केल्यानंतर सदर संस्थेतून त्यांनी धान उचलल्यानंतर तो धान मिलिंगसाठी त्या राईस मिलमध्ये जायला पाहिजे होता। त्या खरेदी केंद्रापासून त्या मिलचे अंतर जवळपास 3 ते 4 किलोमीटर आहे। तर तो धानाचा ट्रक त्या मिलमध्ये न जाता परस्पर जर बाहेर घेऊन जात आहे आणि ते तुमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहे की तो टोल नाक्यावर मिल गेलेला आहे, तर निश्चितच तो काळा बाजार करण्याच्या दृष्टिकोनातून बाहेर जात असल्याचे प्रथम दर्शनी तरी निष्पन्न होत आहे। तर याबाबत सविस्तर चौकशी त्या मिलमध्ये जाऊन खरं तिथे मिलिंग झाली आहे का, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत का, या सगळ्या गोष्टी आमच्या पथकामार्फत तपासल्या जातील। तुम्हाला सांगितलं एक मोठं करप्शन आहे त्यामध्ये। विधानसभेत जेव्हा हा प्रश्न आम्ही विचारला तर छगन भुजबळ यांनी उत्तर काय दिलेलं आहे, आम्ही तपासतो, आम्ही करतो। म्हणजे याचाच अर्थ पुराव्याची माहिती दिल्यानंतर राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सुद्धा त्याच्यात सहभागी आहे आणि म्हणून कुंपणच शेत खाते आहे आणि पीडीएसच्या नावाने गोरगरिबांना लुटलं जाते आहे। अशा पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे। पळसपाणी या केंद्रावर आहे संकल्प बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था एकोडी या नावाने नारायण राईस मिल बोदरा आता चालू सीजन रब्बीला लागले तर 3 डिओ लागले आणि खरीप 25-26 ला 6 डिओ लागले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।